आज आपल्यासोबत आहे हिरो व्हिडा VX2GO 3.4 kWh बॅटरी पॅक आणि याच्या आपण आज डिटेलमध्ये वॉक अराउंड करणार आहे. ही आहे हिरो व्हिडा VX2GO 3.4 kWh बॅटरी पॅक आणि यामध्ये तुम्हाला येथे LED DRL येतात. टर्न करून बघूया. या युनिक अशा LED DRL येतात यामध्ये आणि फ्रंटला तुम्हाला LED मध्ये हेडलाईट सेटअप आहे. फ्रंटला टेलिस्कोपिक सस्पेन्शन येतात. 12 इंचाचे अलॉय व्हील्स आहेत. 90 सेक्शनच्या टायर आहे. यामध्ये तुम्हाला डिस्क ब्रेक मिळत नाही. यामध्ये कॉम्बी ब्रेक सिस्टीम आहे आणि फ्रंटला ही डम ब्रेक येतो. मागेही तुम्हाला 12 इंचाचे अलॉय व्हील्स आणि 90 सेक्शन टायर मिळते आणि ड्रम ब्रेक मिळतो आणि येथे साईड माउंटेड शॉक ऑब्झर्वर मिळतात. मागे तुम्हाला युनिक असे LED मध्ये टेल लाईट येते आणि इंडिकेटर ही LED मध्ये येतात. ऑन करून दाखवतो तुम्हाला. असे LED मध्ये इंडिकेटर्स मिळतात. यामध्ये 6 किलोवॅट पॉवरची PMSM मोटर आहे, ज्यामुळे या गाडीचा पिकअप चांगला आहे. यामध्ये 4.3 इंचाचा LCD डिस्प्ले येतो, ज्यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी मिळते. टर्न बाय टर्न नेव्हिगेशन, कॉल, SMS अलर्ट यांसारखे फीचर्स मिळतात. तसेच यामध्ये तुम्हाला इथे साईड स्टँड अलर्ट आहे, म्हणजे तुम्ही स्टँड काढल्याशिवाय गाडी स्टार्ट होत नाही. दाखवतो तुम्हाला. आता आपण स्टँड काढला, इथले इंडिकेशन गेले. आता तुम्ही गाडी स्टार्ट करू शकता. यामध्ये तुम्हाला इको आणि राईड असे 2 रायडिंग मोड्स मिळतात. इथे पास की आहे. इथे जॉयस्टिक दिले आहे. या जॉयस्टिकने तुम्ही स्क्रीन कंट्रोल करू शकता. इथे SOSचा बटन दिला आहे. हा बटन प्रेस केला म्हणजे तुम्ही इमर्जन्सीमध्ये असाल आणि हा बटन प्रेस केला तर तुमच्या घरच्यांना SMS अलर्ट जातो. इथे इंडिकेटरचे बटन दिले आहेत. इथे हॉर्न आहे. इथे हॅझार्ड स्विच दिला आहे. हा एकच स्विच दिला आहे रिव्हर्स पार्किंगसाठी आणि मोड चेंज करण्यासाठी. आणि इथे किल स्विच आहे आणि स्टार्टचा बटन. इथे तुम्हाला USB चार्जिंग पोर्ट दिला आहे आणि इथे ग्लव्ह बॉक्स दिला आहे. इथे तुम्ही मोबाईल ठेवून चार्ज करू शकता किंवा इतर सामानही ठेवू शकता. इथे हँगिंग हुक दिला आहे. फुटबोर्ड ही सफिशियंट दिला आहे. यामध्ये तुम्हाला ब्रेक लॉक दिला आहे. असं करून तुम्ही प्रेस केला तर ब्रेक लॉक होतो आणि जस्ट असं केला की रिलीज होतो. या स्कूटरची IDC रेंज 142 किलोमीटर आहे, पण रिअल वर्ल्डमध्ये तुम्हाला 100 किलोमीटरपर्यंतची रेंज देऊ शकते आणि या गाडीचे टॉप स्पीड 70 kmph आहे. यामध्ये 851 mm लॉंग आणि कम्फर्टेबल अशी सीट येते. तसेच यामध्ये 27.5 लिटरचे अंडर सीट स्टोरेज येते. स्टोरेज थोडे कमी झाले आहे कारण येथे आपल्याला 1.7 kWhच्या 2 डिटॅचेबल बॅटरी मिळतात, ज्याचे कंबाईन 3.4 kWh होते आणि ही तुम्ही इथून रिमूव्ह करून बाहेर काढून चार्जिंग करू शकता. हे एक याचे कन्व्हिनियंट फीचर आहे. या गाडीचे वेट 115 किलो आहे आणि याची सीट हाईट 777 mm आहे. माझी हाईट 5 फूट 7 इंच आहे आणि मी या स्कूटरवर कम्फर्टेबली बसू शकतो. जर तुमची हाईट 5 फूट 3 इंच असेल किंवा 5 फूट 2 इंच असेल तरीही तुम्ही या स्कूटरवर कम्फर्टेबली बसू शकता. पेट्रोल टंचाईमुळे तुम्हीही लाईनमध्ये उभा राहून कंटाळा असाल आणि एक EV स्कूटर घ्यायच्या विचारात असाल आणि तुम्हाला एक चांगल्या ब्रँडची EV हवी असेल आणि जी की ओव्हरऑल व्हॅल्यू फॉर मनी असेल तर ही हिरो व्हिडा VX2GO 3.4 kWh तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन आहे.